वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण एक नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. अर्थशास्त्र हा विषय आहे आणि वर्ग इयत्ता 11वी कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना उपयुक्त हा विषय आहे. आपण भाग क्रमांक 2 घेणार आहोत. भाग दुसरा याचा अर्थ प्रश्न क्रमांक 4, 5, 6. भाग क्रमांक 1 हे व्हिडिओ लेक्चर मी तयार केलेलं आहे. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1, 2, 3 सोडवलेले आहेत. उत्तरं कशी लिहायची यावरून तुमच्या लक्षात येईल. नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा तुम्ही अभ्यास करा. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 याची उत्तरं कशी लिहायची. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा जरूर अभ्यास करा. यातील काही प्रश्न निश्चितच तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहेत. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे. खालील विधानांशी सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे आणि 12 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहेत. त्याची विभागणी कशी होईल तर सहमत आहात किंवा नाहीत हे लिहायला 1 गुण आणि सहकारण स्पष्ट करायला उरलेले 3 गुण असतील. पाहूया उत्तरं कशी लिहायची आणि प्रश्न कोणते आहेत. 1. सर्व गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. 2. पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येते. 3. विभाजन मूल्यांचा वापर फक्त सैद्धांतिकदृष्ट्या केला जातो परंतु व्यावहारिकदृष्ट्या नाही. 4. आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. 5. 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झाली. याची उत्तरं कशी लिहायची ते आता आपण पाहूया. क्रमांक 1. सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. उत्तर लिहायचं या विधानाशी मी सहमत नाही म्हणजे चूक आहे हे विधान. त्याची कारणं लिहायची. 1. मानवी गरजा अमर्याद असतात व गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असतात. 2. गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असल्यामुळे काही गरजा पूर्ण होतात तर काही गरजा पूर्ण होत नाहीत. 3. उदाहरणार्थ उपलब्ध उत्पन्नातून विजयने दूरदर्शन संच विकत घेतला व त्याच्या जवळील क्रयशक्ती म्हणजे पैसे संपले असता त्याच वेळी त्याला दुचाकी वाहन विकत घेता येत नाही. अशा प्रकारे सर्व गरजा एका वेळी पूर्ण होत नाहीत. क्रमांक 2चं विधान आहे. पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो. उत्तर या विधानाशी मी सहमत आहे. बरोबर आहे. त्याचं कारण पहिलं, ज्या पैशास मौद्रिक मूल्य असते व ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते तो पैसा म्हणजे ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैसा होय. 2. मोबाईल फोन, टॅबलेट, संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक पैशाचे मूल्य हस्तांतरित केले जाते. 3. आंतरजाल सेवेच्या सहाय्याने इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारांमध्ये वापरता येतो. अशा प्रकारे पैसा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे कुठेही सहज स्थानांतरित करता येतो. तिसरं विधान आहे सहमत असहमत स्पष्ट करायला. विभाजन मूल्यांचा वापर फक्त सैद्धांतिकदृष्ट्या केला जातो परंतु व्यावहारिकदृष्ट्या नाही. उत्तर या विधानाशी मी असहमत आहे. कारण 1. विभाजन मूल्ये सामग्रीची समान प्रमाणात विभागणी करतात त्यामुळे विभाजन मूल्ये सैद्धांतिकदृष्ट्या उपयुक्त ठरतात. 2. चतुर्थके, दशमके, शतमके, लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य यासारख्या संकल्पनांचा अभ्यास करताना व्यावहारिकदृष्ट्याही उपयुक्त ठरतात. 3. दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक विषमता निर्मूलन, आरोग्य निर्देशांक मापन इत्यादी बाबींमध्ये सरकारला धोरणे आखताना चतुर्थके, दशमके आणि शतमके यांचा उपयोग होतो. अशा प्रकारे विभाजन मूल्यांचा वापर फक्त सैद्धांतिकदृष्ट्या केला जात नाही परंतु व्यावहारिकदृष्ट्याही केला जातो. क्रमांक 4 सहमत असहमतसाठी विधान आहे. आर्थिक विकासात मानवी संसाधनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. उत्तर या विधानाशी मी सहमत आहे म्हणजे बरोबर आहे. कारण 1. मानवी संसाधनांच्या विकासाद्वारे समाजातील नागरी अडथळे कमी होऊन राजकीय स्थैर्य प्राप्त होते. परिणामी आर्थिक विकासाला चालना मिळते. 2. मानवी संसाधनांच्या आधारे महिलांमधील साक्षरता दर वाढतो, जन्मदर कमी होतो, मृत्यूदर कमी होतो, लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे शक्य होते, सरासरी आयुर्मान वाढते, मानवी उत्पादकता वाढते व परिणामी आर्थिक विकासास चालना मिळते. 3. मानवी संसाधनांच्या विकासाद्वारे उत्पन्नातील निवडीचा विस्तार होण्याबरोबरच
आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय निवडींचा विस्तार होणे शक्य होते. परिणामी आर्थिक विकासास चालना मिळते. अशा प्रकारे आर्थिक विकासास मानवी संसाधनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. क्रमांक 5. 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी प्राप्त झाली. उत्तर: या विधानाशी मी सहमत नाही, म्हणजे चुकीचं आहे विधान. कारणे: 1. 12व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक वृद्धी दराचे अपेक्षित लक्ष्य 8% होते. 2. प्रत्यक्षात 12व्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीच्या 2 वर्षाच्या कालावधीत आर्थिक वृद्धीचा दर केवळ 6 ते 6.5% वृद्धी दर होता. 3. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस आर्थिक वृद्धी दराचे 8% अपेक्षित लक्ष्य गाठणे शक्य झालेले नाही. अशा प्रकारे 12व्या पंचवार्षिक योजनेत जलद व शाश्वत वृद्धी पूर्णपणे प्राप्त झाली नाही. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालील तक्ता किंवा आकृती किंवा उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. 3 प्रश्न दिले, 2च सोडवायचे आणि 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. प्रश्न पहिला. खालील तक्त्याचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे एक तक्ता दिलाय. गुण आणि विद्यार्थी संख्या. गुण दिले 30, 10, 20, 40 आणि 50 आणि विद्यार्थी संख्या आहे 13, 4, 7, 8 आणि 6. 2 प्रश्न आहेत त्याच्यावर. पहिला प्रश्न. पहिले चतुर्थक म्हणजे Q1 आणि तिसरे चतुर्थक म्हणजे Q3 यांची सूत्र लिहायची, फक्त सूत्र लिहायची आणि वरील माहितीच्या आधारे एकूण वारंवारिता म्हणजे N शोधायची आहे. N म्हणजे या सगळ्यांची बेरीज करायची, ती झाली N. पाहूया आपण आता सूत्र लिहू आणि Nची बेरीज काढूया आपण. सूत्र. पहिल्या चतुर्थकाचे सूत्र लिहायचं. Q1 बरोबर कंसाच्या बाहेर 1, कंसामध्ये काय लिहायचं, N अधिक 1/4 व्यापदाचे मूल्य. हे झालं Q1चं सूत्र. तर तिसऱ्या चतुर्थकाचं सूत्र. Q3 बरोबर कंसाच्या बाहेर 3, कंसामध्ये N अधिक 1/4 व्यापदाचे मूल्य. हे झाले 2 सूत्र, याला 2 गुण. आणि एकूण वारंवारता याची आहे 38. त्याची बेरीज केली आपण तर ती भरते 38. प्रश्न क्रमांक 2. खालील तक्त्याच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तक्त्यामध्ये वर्ष आणि लोकसंख्या कोटीमध्ये घेतली आहे. वर्ष घेतलेल्या 1951, 61, 71, 81, 91, 2001 आणि 2011 आणि त्या लोकसंख्या होती त्या काळामध्ये 36, 43, 54, 68, 64, 84, 102 आणि 121 कोटी अशी लोकसंख्या त्या वर्षातली दिलेली आहे, त्या दशकातली. आणि त्यावर 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न. तक्त्याच्या आधारावर तिसरं चतुर्थक Q3 काढायचं आहे आणि दुसरा प्रश्न आहे तक्त्याच्या आधारावर लोकसंख्या वाढीचा वक्र काढायचा आहे. आपण Q3 काढू आणि लोकसंख्या वाढीचा वक्रही काढू. पहा, अशा प्रकारे उदाहरण सोडवायचं आहे. तक्ता उभा लिहून घ्यायचा हा. वर्ष, लोकसंख्या आणि त्याची संचित वारंवारता काढायची आहे. संचित वारंवारतेला CF असं म्हणतात, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि हरकाना लिहून घ्यायचं. वर्ष 1951, 61, 71, 81, 91, 2001 आणि 11 आणि लोकसंख्या लिहून घ्यायची 36, 43, 54, 68, 84, 102 आणि 121. हे तर आपला तक्ताच आहे. मग त्यावरून आपल्याला संचित वारंवारता काढायची. पहिल्या गटाची 36ची 36 राहील. या 36मध्ये हे 43 मिळवायचे, 79 झाले. 79मध्ये 54 मिळवायचे, 133 झाले. 133मध्ये 68 मिळवायचे, 201 झाले. 201मध्ये 84 मिळवायचे, 285 झाले. 285मध्ये 102 मिळवायचे, 387 झाले. 387मध्ये 121 मिळवायचे, ते 508 झाले. आता हे 508 झालेले आहेत आणि ही उभी बेरीज केली ती सुद्धा N बरोबर 508 येते. तुम्ही करून पहा, 508 बेरीज येईल ती. आता यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर सूत्रामध्ये किमती टाकायच्यात. Q3 काढायला सांगितले. Q3 बरोबर कंसाच्या बाहेर 3, कंसामध्ये घ्यायचं आहे N अधिक 1/4च्या पदाचं मूल्य. मग Q3 बरोबर 3, कंसामध्ये Nची किंमत आहे 508 अधिक 1/4. मग ते किती होईल, 3 कंसाच्या बाहेर 509/4. 508मध्ये 1 मिळालं, 509 झाले. मग 509/4 आणि त्याला 3ने गुणायचं आहे. 509/4चं उत्तर येतं 127.25 आणि मग हे गुणिले 3 घेतले, याचा गुणाकार केला तर येतो 381.75. आता 381.75 हे काही उत्तर नाही आहे, तर ते मूल्य आपल्याला संचित वारंवारतेत शोधायचं. 381.75 येतात, 387च्या अंतर्गत आहेत. म्हणून
आपलं Q3 येणार आहे, त्याचं वर्ष जे आहे 2001, म्हणून Q3 बरोबर 2001 हे उत्तर आहे आपलं. याला 2 गुण आहेत. आता हे आपण Q3 काढलेलं आहे, यावरून वक्र काढायचं आहे आपल्याला. इथे पहा वर्ष घेतलेले आहेत, ज्या तक्त्यामध्ये दिलेले आहेत: 91, 61, 71, 81, 91, 2001 आणि 11. आणि इथे प्रमाण घेतलेलं आहे लोकसंख्या कोटीमध्ये. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 130पर्यंत घेतले आणि दिलेले फक्त बिंदू जोडलेले आहेत. हे बिंदू घ्यायचे, लोकसंख्या किती आहे त्या वर्षी ते बिंदू घ्यायचे आणि असा वक्र काढायचा आहे. हा झाला लोकसंख्या वाढीचा वक्र. याला 2 गुण आहेत. क्रमांक 3चा प्रश्न आहे: दिलेल्या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता पहा, एक परिच्छेद आहे, तो परिच्छेद काळजीपूर्वक 2-3दा वाचायचा, प्रश्न वाचायचे, उत्तर तिथेच असतं. आधुनिक युगाची कास धरत देशातील ग्रामीण भागात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेच्या माध्यमातून जोडण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. देशातील 1 लाखाहून अधिक ग्रामपंचायती भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींना हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्याच्या कामात महाराष्ट्र उत्कृष्ट राज्य ठरले आहे. 12,378 ग्रामपंचायतीमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश, पूर्व, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, झारखंड ही राज्येसुद्धा भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत. त्यावर प्रश्न आहेत. 1. केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम का हाती घेतला? त्याला 2 गुण आहेत. 2. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे, याबद्दल तुमचे मत सांगा. याला पण 2 गुण आहेत. आता याची उत्तरे कशी लिहायची ते आपण पाहूया. परिच्छेदाचंच उत्तर आहेत. पहिलं प्रश्नाचं उत्तर: भारतातील ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी केंद्र शासनाने भारतनेट हा कार्यक्रम हाती घेतला. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर: इंटरनेटमुळे जगातील कोणत्याही 2 ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना एकमेकांशी संवाद साधणे व माहितीची देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे. इंटरनेटद्वारे उद्योगांच्या विकासास आणि संस्कृतीच्या मिलाफास चालना मिळाली आहे. अशा प्रकारे इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6वा, शेवटचा प्रश्न, दीर्घोत्तरी. कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे सविस्तर उत्तरे लिहिताना, आणि त्याला 16 गुण आहेत. म्हणजे एक प्रश्न 8 गुणांचा. 3 प्रश्न दिलेत, कोणतेही 2 सोडवायचे. क्रमांक 1: स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. 2. भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा. आणि 3. दशमकाचा अर्थ सांगून 7वे दशमक म्हणजे D7 काढायचे आणि हा तक्ता दिलेला आहे. चला आपण प्रश्न कसे सोडवायचे ते पाहूया. त्यातला पहिला प्रश्न आहे: स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना: राष्ट्रीय उत्पन्न. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तूंची व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. 2. समग्र बचत. भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक ठेवण्यात येणारा सध्याचा उत्पन्नाचा भाग म्हणजे बचत होय. अर्थव्यवस्थेतील बचतीचे एकूण प्रमाण म्हणजे समग्र बचत होय. क्रमांक 3ची संकल्पना आहे समग्र गुंतवणूक. बचतीतून निर्माण केलेल्या भांडवलाचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर करणे म्हणजेच गुंतवणूक होय. अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीचे एकूण प्रमाण म्हणजे समग्र गुंतवणूक होय. 4. व्यापार चक्र. अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारांमुळे व्यापारात घडून येणारे बदल म्हणजे व्यापार चक्र होय. तेजी आणि मंदी या व्यापार चक्रातील महत्त्वाच्या अवस्था होत. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे तेजी होय. सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी घट म्हणजे मंदी होय. 5वी संकल्पना आहे आर्थिक वृद्धी. दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. आर्थिक वृद्धी ही एकांगी, संकुचित व संख्यात्मक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न याद्वारे मोजली जाते. 6. आर्थिक विकास. आर्थिक वृद्धीबरोबरच मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडणे म्हणजे आर्थिक विकास होय. आर्थिक विकास ही सर्वसमावेशक, व्यापक व गुणात्मक संकल्पना आहे. आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता
जीवनमान दर्जा यावरून मोजला जातो. प्रश्न दुसरा आहे, भारतातील बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा. उत्तर, भारतातील बेरोजगारीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. रोजगार विरहित वाढ. भारतातील रोजगार वाढीचा दर हा आर्थिक वाढीच्या दराच्या तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे वाढत्या मनुष्यबळाला सामावून घेता येईल इतक्या रोजगार संधी भारतात उपलब्ध नाहीत. परिणामी भारतात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 2. श्रमशक्तीत वाढ. भारतात जास्त जन्मदर व कमी मृत्यूदर यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे श्रमशक्तीत वाढ झाली आहे. परिणामी भारतात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. क्रमांक 3चं कारण, यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. भारतात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध आहे, परंतु भारतात आधुनिक काळात भांडवल प्रधान उत्पादनाचे तंत्र वापरण्यात येत आहे. परिणामी भारतातील मनुष्यबळाची मागणी घटली आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते. 4. कौशल्य विकास कार्यक्रमांचा अभाव. भारतात निरक्षरतेचे प्रमाण मोठे आहे. भारतातील मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर अकुशल आढळते. भारतातील सदोष शिक्षण पद्धतींमुळे भारतातील सुशिक्षित लोकातही व्यावसायिक कौशल्यांचा अभाव दिसून येतो. परिणामी भारतात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते. क्रमांक 5. रोजगाराची अपेक्षा. भारतातील सुशिक्षित बेरोजगार पांढरपेशा नोकरी करण्यास प्राधान्य देतात. नाविन्यपूर्ण कल्पनांचा अभाव, उद्यमशीलतेची कमतरता इत्यादी कारणांमुळे भारतातील सुशिक्षित व्यक्तींमध्ये स्वयंरोजगाराचा अभाव आढळतो. परिणामी अशा व्यक्ती स्वेच्छेने बेरोजगार राहतात. 6. शेतीचे हंगामी स्वरूप. भारतातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याचे दिसून येते. कमी प्रतीची जमीन, खतांची कमतरता, सिंचनाच्या सोयींची अनुपलब्धता, शेतीचे हंगामी स्वरूप इत्यादी कारणांमुळे भारतातील ग्रामीण भागात शेतीच्या हंगामात रोजगार उपलब्ध असतो व शेतीचा हंगाम संपल्यानंतर बेरोजगारी सामोरे जावे लागते. क्रमांक 7. आर्थिक विकासाचा कमी दर. भारतात आर्थिक विकासाचा दर कमी आढळतो. औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा मंदवेग, शेतीचे हंगामी स्वरूप, पायाभूत सुविधांचा अभाव इत्यादी कारणांमुळे भारतातील आर्थिक विकासाचा दर कमी आढळतो. परिणामी भारतात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते. 8. ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. भारतातील ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर शहरी भागात रोजगारासाठी स्थलांतरित होत असल्याचे आढळते. परिणामी भारतातील नागरी भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आढळते. प्रश्न क्रमांक 3. दशमकाचा अर्थ सांगून 7वे दशमक काढा. 1. दिलेली सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर श्रेणीतील ज्या संख्या श्रेणीचे समान 10 भाग करतात त्यांना दशमके म्हणतात. दशमकाची मूल्ये 10 नसून 9 असतात. त्यांना D1, D2, D3, D9 याप्रमाणे संबोधले जाते. हा दशमकाचा अर्थ लिहिला. आता आपल्याला 7वे दशमक काढायचं आहे. त्यासाठी तक्ता दिलेला आहे. नफा घेतलेला आहे 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 आणि उद्योगाची संख्या म्हणजे फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे 20, 30, 70, 48, 32 आणि 50. याची बेरीज केली तर n बरोबर 250 येते. आता आपल्याला संचित वारंवारता CF क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. पहिल्या गटाची तीच येणार आहे 20. ह्या 20मध्ये 30 मिळवले झाले 50, 50मध्ये 70 मिळवले 120, 120मध्ये 48 मिळवले 168, 168मध्ये 32 मिळवले 200, 200मध्ये 50 मिळवले 250. आपलं n बरोबर 250 बरोबर आहे. आता आपण त्यावरून D7 काढणार आहोत किंवा 7वे दशमक. सूत्र आहे D7 बरोबर कंसाच्या बाहेर 7 n/10 च्या पदाचं मूल्य. मग हे सूत्र बरोबर 7 कंसाच्या बाहेर n आलेले आहेत 250/10 बरोबरच्या पदाचं मूल्य. याचं गुणोत्तर सोडवलं आपण तर 7 कंसाच्या बाहेर 25 येणार आहे या पदाचं मूल्य. 7 आणि 25चा गुणाकार केला आपण 175व्या पदाचे मूल्य. 175 आहेत ते शोधायचे संचित वारंवारतेत. 175व्या पदाचे मूल्य 200 या संचित वारंवारतेत येते. 200 या संचित वारंवारतेत येतं हे मूल्य. हे पहा इथे 200च्या मध्ये इथे येतं हे मूल्य. म्हणून आपल्याला इथे मिळते L1, L2, नंतर ही मिळते F आणि ही 168 मिळते CF. हे घ्यायच्या संख्या.
आणि सूत्रामध्ये टाकायच्या आहेत. आपण सूत्रामध्ये टाकूया या किमती आलेले पहा. 50, 32, एफ बरोबर 32, सी एफ 168 आणि एन बरोबर 250, एच बरोबर किती आहे 10 म्हणजे दोन्हीतलं अंतर. त्या किमती टाकून घेऊया आपण सूत्रामध्ये. सूत्र आहे D7 बरोबर कंसाच्या बाहेर एल आहे, कंसामध्ये आहे अंशस्थानी 7n/10 वजा सी एफ छेद परत आहे एफ गुणिले एच. ह्या सगळ्या किमती टाकल्या आपण. D7 बरोबर किती आहे, एल किती होती 50, मग कंसामध्ये या सगळ्या किमती टाकायच्या. 7n हे 7 घेतलेत, एन किती होते 250 छेद आहे 10 आणि एफ होते 35 भागिले आणि सी एफ होती वजा 168 आणि एच आहे 10 गुणिले 10. मग हे सगळं आपण गणित सोडवायचं आहे किमतीनुसार. हे गणित सोडवत या तुम्ही, सगळ्या क्रिया करा. मग D7 बरोबर येणार आहे हे 52.1875. हे आलेलं आहे आपलं D7. हे सगळी क्रिया करा क्रमाक्रमाने, तुम्हाला जमेल, सोपं आहे. अशा प्रकारे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 3 प्रश्न सोडवलेले आहेत. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आवडलेल्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.